कोकणची लाल माती, खळाळणारा अथांग अरबी समुद्र आणि श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर डोलणाऱ्या पोफळीच्या बागा, याच निसर्गरम्य आणि हिरव्यागार परिसराच्या अगदी मध्यभागी दिमाखात उभा होता एक प्रचंड मोठा चिरेबंदी वाडा, मातृछाया. जांभ्या दगडांनी बांधलेल्या या वाड्याची भव्यता पाहणाऱ्याच्या डोळ्यात भरायची. लाल भडक कौलारू छप्पर, दर्शनी भागाला असलेली भक्कम सागवानी लाकडाची नक्षीदार दारे आणि आत पाऊल ठेवताच दिसणारी प्रशस्त ओसरी. ओसरीच्या मध्यभागी छताला टांगलेला एक भला मोठा पारंपरिक लाकडी झोपाळा आणि अंगणात तुळशी वृंदावन. हा वाडा म्हणजे केवळ विटा आणि मातीचा ढिगारा नव्हता, तर ती एका स्त्रीच्या संघर्षाची, घामाची आणि रक्ताचे पाणी करून उभी केलेली एक जिवंत गाथा होती. आणि या गाथेची नायिका होत्या सुमतीबाई. पण ही कथा फक्त एका वाड्याची नाही आहे. ही कथा आहे त्या आईच्या स्वाभिमानाची, जिला सगळ्यांनी गृहीत धरलं, जिच्या कष्टांवर घर उभं राहिलं, पण त्याच घरात तिची किंमत कमी केली गेली. आजची ही कथा ऐकताना एकदा स्वतःला नक्की विचारा, आपल्या घरातल्या आईवडिलांच्या कष्टांची आपण खरंच किंमत करतो का? जर तुम्हाला अशा भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुमच्या मते आईवडिलांच्या कष्टाची खरी किंमत मुलांना कधी कळते? आज वयाची 65 ओलांडलेल्या सुमतीबाईंच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांच्या भूतकाळातील खडतर प्रवासाची साक्ष देत होत्या. 35 वर्षांपूर्वीचा तो काळ. ऐन तारुण्यात सुमतीबाईंच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले. पदरात 4 वर्षांचा लहानगा केदार आणि डोक्यावर आभाळ फाटलेले. नातेवाईकांनी पाठ फिरवली, पण सुमतीबाईंनी कोणासमोर पदर पसरला नाही. त्यांनी स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवला. पहाटे 4 वाजता उठून पाट्यावर कांदा लसूण मसाला वाटण्यापासून त्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. हाताला फोड येईपर्यंत मसाल्यांचे डबे भरून त्या श्रीवर्धनच्या बाजारात विकायला जायच्या. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी आपल्या राहत्या घराच्या एका पडवीत छोटीशी खानावळ सुरू केली. सुमतीबाईंच्या हातच्या चुलीवरच्या सुरमई फ्राय, पापलेटचे कालवण आणि झणझणीत मटणाची चव संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्धी झाली. पर्यटकांच्या रांगा त्यांच्या खानावळीबाहेर लागायला लागल्या. चुलीपुरच्या धुराने त्यांचे डोळे लाल व्हायचे. उन्हाळ्याच्या चटक्यांनी अंगाची लाही लाही व्हायची, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीच थकवा दिसला नाही. एका पैशाची बचत करून स्वतः उपाशी राहून त्यांनी केदारला उच्च शिक्षण दिले आणि त्याच पैशातून श्रीवर्धनमध्ये स्वतःच्या मालकीचा हा ऐसपैस चिरेबंदी वाडा उभा केला. या वाड्याच्या एका दगडावर सुमतीबाईंच्या घामाचा शिक्का होता. काळाचे चक्र फिरले. आज तोच केदार पुण्यात एका मोठ्या मल्टीनॅशनल IT कंपनीत मोठा साहेब झाला होता. महिन्याला लाखो रुपये पगार घेत होता. सुमतीबाईंनी वाड्याला कुलूप लावले आणि मुलासोबत पुण्यात राहायला गेल्या. पण शहराची ती बंदिस्त हवा आणि सिमेंटच्या जंगलात सुमतीबाईंचा जीव गुदमरत होता. त्यात भर म्हणजे केदारची बायको राधिका. राधिका अतिशय अहंकारी, पैशाचा माज असलेली आणि वरवरच्या दिखाव्यात जगणारी स्त्री होती. तुमचं ते गावरान वागणं इथं पुण्यात चालणार नाही सासूबाई. आमच्या स्टँडर्डला शोभेल असं राहायला शिका, असे टोमणे ते उठता बसता सुमतीबाईंना द्यायची. सुमतीबाई शांत राहायच्या, कारण त्यांना मुलाचा संसार मोडायचा नव्हता. राधिकाचे आईवडील विलासराव आणि कुंदा हे तर कायम राधिकाच्या जीवावर आयत्या वेळेवर नागोबासारखे आयती चैन करायला टपलेले असायचे. लेकीच्या पैशांवर उड्या मारणे आणि जावयाच्या संपत्तीवर हक्क गाजवणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम होता. पुण्याच्या त्या कोंदट फ्लॅटमध्ये सुमतीबाईंना आपल्या श्रीवर्धनच्या मोकळ्या हवेची आणि वाड्याची खूप आठवण यायची. वाडा तसाच बंद पडून खराब होण्यापेक्षा तो एखाद्या चांगल्या कुटुंबाला भाड्याने द्यावा, या विचाराने त्यांनी एक निर्णय घेतला. केदार आणि राधिकाला न सांगता सुमतीबाईंनी ST पकडली आणि थेट श्रीवर्धन गाठले. वाड्याची साफसफाई करून रंगरंगोटी करून भाडेकरू शोधायचा असा त्यांचा बेत होता. STने तामिनी घाट पार करताना सुमतीबाईंच्या मनात वाड्याच्या जुन्या आठवणींनी गर्दी केली होती. आपल्या हक्काच्या वास्तूत पुन्हा एकदा पाऊल ठेवण्याच्या कल्पनेने त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते. दुपारच्या कडक उन्हात सुमतीबाई श्रीवर्धनच्या स्टँडवर उतरल्या. तिथून रिक्षा करून त्या वाड्याच्या गेटजवळ पोहोचल्या. पण वाड्याच्या लोखंडी गेटजवळ पोहोचताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वाड्याचे गेट उघडे होते. आतून भडक आणि कर्कश गाण्यांचा आवाज येत होता.
सुमतीबाईंच्या काळजात धस्स झाले. त्यांनी सावध पावले टाकत अंगणात प्रवेश केला. अंगणाची अवस्था पाहून त्यांचा थरकाप उडाला. ज्या अंगणात त्यांनी वर्षानुवर्ष तुळशीची पूजा केली होती तिथे आज रिकामा दारूच्या बाटल्या आणि कागदी प्लेट्सचा खच पडला होता. चुलीवरच्या लाकडांचा जळका वास यायला तिथे सिगारेटचा धुराचा उग्रवास नाकात शिरत होता. सुमतीबाईंनी जड पावलांनी ओसरीवर पाऊल ठेवले आणि समोरचे दृश्य पाहून त्याच्या डोळ्यात संतापाची आग भडकली. तो त्यांचा परमपवित्र वाडा राहिला नव्हता, तर एका घाणेरड्या दारूच्या गुत्त्यात त्याचे रूपांतर झाले होते. ओसरीवरच्या त्यांच्या लाडक्या सागवानी झोपाळ्यावर राधिकाची आई कुंदा अस्ताव्यस्त पाय पसरून बसली होती आणि हातात बिअरचा ग्लास घेऊन जोराने हसत होती. समोरच्या जुन्या कोरीव लाकडी टिपॉयवर मटणाची हाडे पडलेली होती. सुरमई फ्रायचे तुकडे आणि सांडलेली दारू यामुळे फरशी चिकचिकीत झाली होती. बाजूलाच राधिकाचे वडील विलासराव आपल्या 2-3 बेजबाबदार नातेवाईकांसोबत मांडी ठोकून बसले होते. सगळ्यांच्याच हातात दारूचे ग्लास होते आणि पत्त्यांचा डाव रंगात आला होता. हा तोच वाडा होता ज्या वाड्याच्या उंबरठ्यावर सुमतीबाईंनी कधी चप्पलसुद्धा येऊ दिली नव्हती. ज्या वाड्याची फरशी त्या रोज पहाटे उठून सडा टाकून स्वच्छ पुसून करायच्या, जिथे आज मटणाची हाडे आणि दारूचा सडा पडला होता. सुमतीबाईंचा श्वास जड झाला. छातीत रागाचा भडका उडाला. अचानक विलासरावांनी मद्याने दुसर झालेली नजर दरवाजात उभ्या असलेल्या सुमतीबाईंवर पडली. ते थोडे गडबडले, पण दारूच्या नशेत आणि फुकटच्या पैशाच्या माजात ते अधिकच उर्मट झाले. ते झोकांड्या खात उभे राहिले आणि कुस्तीतपणे हसत म्हणाले, अरेच्छा, या विहीणबाई, काय अचानक दर्शन दिलं? पुण्यातून इथवर कशाला त्रास घेतलात? विलासरावांच्या या आवाजाने कुंदानेही झोपाळ्यावरून मान वळवली. सुमतीबाईंना पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला नाही. उलट तिने तिरकस हास्य केले. विलासराव पुन्हा निर्लज्जपणे ओरडले, अहो उभ्या का? या बसा की, एक पेग लावता का? अहो राधिकाने सांगितलं आम्हाला इथे यायला. म्हणाली वाडा असाच रिकामा पडलाय, जाऊन 4 दिवस हवा पालट करून या. आणि तसंही शेवटी हा वाडा आमच्या केदारचाच ना. मग सासरवाडीच्या लोकांनी थोडी मजा केली तर काय बिघडलं? हे शब्द सुमतीबाईंच्या कानावर आदळले आणि त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. हा वाडा केदारचा आहे या एका वाक्याने सुमतीबाईंना राधिकाचा सगळा डाव समजला होता. राधिकाने आणि तिच्या घरच्यांनी सुमतीबाईंना जिवंतपणेच मृत घोषित करून त्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारायला सुरुवात केली होती. केदारच्या पैशांवर माच करणारे हे स्वार्थी लोक आता सुमतीबाईंच्या घामातून उभ्या राहिलेल्या वास्तूला आपल्या बापदादांचा माल समजत होते. परिस्थिती अशी होती की कोणतीही सामान्य स्त्री तिथेच रडायला लागली असती किंवा छाती बडवून घेऊन त्यांच्याशी भांडायला लागली असती. माझ्या घरातून बाहेर पडा असे ओढून तिने तिथेच गोंधळ घातला असता. पण सुमतीबाई सामान्य नव्हत्या. त्याने आयुष्यभर माणसांचे अनेक रंग पाहिले होते. सुमतीबाईंनी एकही शब्द उच्चारला नाही. त्यांच्या तोंडून चुकूनही एक हुंदका बाहेर पडला नाही. त्यांचा चेहरा एखाद्या पाषाणाच्या मूर्तीसारखा कडक आणि भावशून्य झाला होता. त्यांनी आपली नजर विलासरावांच्या डोळ्यात रोखली. ती नजर इतकी भेदक, इतकी थंड आणि इतकी भयानक होती की विलासरावांच्या हातातील दारूचा ग्लास क्षणभर थरथरला. झोपाळ्यावर बसलेल्या कुंदांची हस्ती मुद्रा त्या नजरेने एकदम गोठून गेली. सुमतीबाईंच्या त्या एका नजरेत वर्षानुवर्ष दाबलेला संताप आणि एक स्पष्ट इशारा दडलेला होता. ती शांतता एखाद्या मोठ्या वादळापूर्वीच्या शांततेसारखी होती. त्यांनी त्या अस्ताव्यस्त पडलेल्या मटणाच्या ताटांकडे, सांडलेल्या दारूकडे आणि स्वतःच्या घामातून उभ्या राहिलेल्या वाड्याच्या विटंबनेकडे एक शेवटचा कटाक्ष टाकला. त्यांच्या हाताच्या मुठ्ठी वळल्या गेल्या होत्या, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी शांतपणे मागे वळून पाहिलं आणि जशा आल्या होत्या तशाच अत्यंत धीम्या आणि ठाम पावलांनी त्या वाड्याच्या बाहेर पडल्या. अहो विहीणबाई, जेवून तर जा. मागून विलासरावांचा उर्मट आवाज आला, ज्यावर कुंदा फिदी हसत होती. त्यांना वाटले की सुमतीबाई म्हाताऱ्या आहेत, हतबल आहेत. त्या रडत रडत पुण्याला परत जातील आणि गप्प बसतील. पण त्यांना हे माहीत नव्हतं की सुमतीबाई परत जाण्यासाठी बाहेर पडल्या नव्हत्या. त्या बाहेर पडल्या होत्या त्या एक असा डाव रचण्यासाठी ज्याची कल्पना विलासराव, कुंदा आणि स्वतः राधिकानेही कधी स्वप्नात केली नसेल. सुमतीबाईंच्या मनात आता एक ठाम निर्णय पक्का झाला होता. पुढे काय होणार याची कल्पना राधिका आणि तिच्या घरच्यांना अजिबात नव्हती. वाड्याच्या लोखंडी गेट बाहेर पडताना सुमतीबाईंची पावले
जड झाली नव्हती, तर अधिकच ठाम झाली होती. मागे वाड्यातून विलासरावांचा उर्मट आवाज आणि कुंदाचे फिदी फिदी हसणे अजूनही ऐकू येत होते. पण सुमतीबाईंनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या मनात आता दुःखापेक्षा स्वाभिमानाची आग जास्त पेटली होती. आयुष्यातील 35 वर्ष ज्या वास्तूला त्यांनी स्वतःच्या घामाने आणि रक्ताने सिंचन केले, त्या वास्तूची अशी विटंबना त्या उघड्या डोळ्याने पाहू शकत नव्हत्या. शेवटी हा वाडा आमच्या केदारचाच आहे ना. विलासरावांचे हे उर्मट वाक्य त्यांच्या कानात एखाद्या गरम शिशासारखे ओतले जात होते. श्रीवर्धनच्या बसस्टँडवर येऊन त्याने पुण्याची एस टी पकडली. एस टी ताम्हिणी घाटाच्या वळणावळणाच्या रस्त्यावरून धावू लागली. खिडकीतून येणारा थंडगार वारा सुमतीबाईंच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता, पण त्यांच्या आतला वणवा शांत होत नव्हता. पर्समध्ये ठेवलेला मोबाईल अचानक वाजू लागला. स्क्रीनवर केदार हे नाव झळकत होते. एका क्षणासाठी मातृत्वाची भावना जागी झाली, पण दुसऱ्या क्षणी वाड्यात पाहिलेली ती मटणाची हाडे, सांडलेली दारू आणि उर्मटपणे पसरलेली राधिकाची आई डोळ्यांसमोर उभी राहिली. सुमतीबाईंनी फोन सायलेंट केला आणि पर्समध्ये खोलवर ढकलून दिला. नाही केदार, आज नाही. तू माझा पोटचा गोळा असशील, पण तू तुझ्या बायकोचा गुलाम झाला आहेस. माझ्या कष्टाची किंमत जर तुला आणि तुझ्या बायकोला नसेल, तर या म्हातारीचा दणका काय असतो हे तुम्हाला आता समजेलच. सुमतीबाई स्वतःशीच पुटपुटल्या. पुण्यात पोचायला रात्र झाली. राधिका आणि केदार दोघेही सुट्टीच्या निमित्ताने त्यांच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर गेले होते. घर पूर्ण शांत होतं. सुमतीबाईंनी स्वतःच्या चावीने दरवाजा उघडला आणि थेट बाथरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले. आरशात पाहताना त्यांना स्वतःचीच एक नवी ओळख होत होती. त्या केवळ एक सोशिक, जुन्या विचारांची आणि गप्प बसणारी सासू राहिल्या नव्हत्या. त्यांच्या डोळ्यात एक अशी जिद्द आणि आग होती जी एकेकाळी पहाटे 4 वाजता उठून मसाले कुटताना असायची. राधिका नेहमी सांगायची, सासूबाईंना काय समजतंय आजकालच्या दुनियेतलं, त्यांचं सगळं जुन्या काळातच अडकलंय. स्मार्टफोन आणि ऑनलाईन व्यवहार तर त्यांच्या डोक्यावरूनच जातात. राधिकाचा हाच गैरसमज आता तिचा सर्वात मोठा शत्रू ठरणार होता. सुमतीबाईंनी आपला पदर कमरेला खोचला आणि केदारच्या स्टडीरूममध्ये गेल्या. टेबलावर ठेवलेला लॅपटॉप त्याने उघडला. राधिकाला वाटायचे की सासूबाई फक्त व्हॉट्सअपवर भजनाचे व्हिडिओ पाहतात, पण तिला हे माहीत नव्हतं की सुमतीबाईंनी स्वतःच्या मसाल्याचा व्यवसाय बँकेच्या व्यवहारातूनच इतका मोठा केला होता आणि त्यांना पैशांचे गणित अचूक समजते. त्याने बँकेचे नेट बँकिंग पेज उघडले आणि आपला ID पासवर्ड टाकला. त्यांच्यासमोर आता त्यांच्या बँक खात्याचा तपशील उघडा होता. स्क्रीनवर आकडा चमकत होता, 30,50,000. हे तेच पैसे होते जे सुमतीबाईंनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मसाल्यांच्या डब्यांच्या मागे घाम गाळून आपल्या म्हातारपणासाठी साठवले होते. पुण्यात केदार आणि राधिकाला नवीन 3 BHK फ्लॅट घ्यायचा होता. आई, तू पण आमच्यासोबतच नवीन घरात राहणार आहेस ना, मग डाऊन पेमेंटसाठी तुझे पैसे वापरूया, असे गोड बोलून केदारने आणि राधिकाने सुमतीबाईंना या जॉईंट अकाउंटमध्ये पैसे ठेवायला लावले होते. ते खाते आयदर और सैवार प्रकारचे असल्यामुळे दोघांपैकी कुणालाही व्यवहार करता येत होता. पण त्या पैशांचा मूळ स्रोत सुमतीबाईंचाच होता. राधिका तर त्या पैशांवरून अशी वागायची जणू ती तिची जहागिरी आहे. पुढच्या आठवड्यात आपण बिल्डरला डाऊन पेमेंट देणार आहोत, पैसे रेडी आहेत. हे राधिकाचे कालचेच वाक्य सुमतीबाईंना आठवले. सुमतीबाईंच्या ओठांवर एक थंड आणि उपहासात्मक हास्य उमटले. माझ्या पैशावर नवीन घर घ्यायचं आणि माझ्या हक्काच्या वाड्यात तुझ्या आईबापांनी दारूच्या पार्ट्या झोडपायच्या. राधिका, तुला वाटलं ही म्हातारी गप्प बसेल? आता बघ. त्याने क्षणाचाही विचार न करता फंड ट्रान्सफरचा पर्याय निवडला. स्वतःच्या दुसऱ्या एका पूर्णपणे वैयक्तिक खात्याचा नंबर टाकला. रक्कम टाकली 30 लाख रुपये. रिमार्कच्या रकान्यात काहीच लिहिले नाही. मोबाईलवर आलेला OTP त्याने लॅपटॉपवर टाईप केला. त्यांचा हात अजिबात थरथरत नव्हता. मनात कसलीही चलबिचल नव्हती. कन्फर्म बटनावर त्याने माऊसचा क्लिक केला. स्क्रीनवर हिरव्या रंगात मेसेज आला, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. जॉईंट अकाउंटमधील बॅलन्स आता फक्त 50,000 रुपये राहिला होता. सुमतीबाईंनी तो 30 लाखांचा निधी एका झटक्यात स्वतःकडे परत घेतला होता. हा माझा पैसा आहे. ज्यांना माझ्या श्रमाची आणि माझ्या वास्तूची किंमत नाही, त्यांना माझ्या पैशातून एक वीटही घेता येणार नाही. राधिका, आता घे तुझा तो नवीन फ्लॅट.
सुमतीबाईंचा स्वतःशीच चाललेला हा संवाद त्यांच्यातील एका अत्यंत प्रबळ आणि स्वाभिमानी स्त्रीचे दर्शन घडवत होता. चोरी किंवा फसवणूक करण्याचा त्यांचा हेतू नव्हता, तर कृतज्ञ लोकांकडून आपली भेट परत घेण्याचा हा त्यांचा ठाम निर्णय होता. पण एवढ्यावरच त्या थांबणार नव्हत्या. विलासराव आणि कुंदा यांना अद्दल घडवणं बाकी होतं. सुमतीबाईंनी ब्राउझरमध्ये महावितरणची वेबसाईट उघडली. त्यांना श्रीवर्धनच्या वाड्याचा कन्झ्युमर नंबर तोंडपाठ होता. वाड्याचे बिल सुमतीबाईंच्याच नावावर होते आणि त्या ऑनलाईन बिल भरायच्या. त्यांनी कस्टमर पोर्टलवर जाऊन डिस्कनेक्शन रिक्वेस्टचा फॉर्म ऑनलाईन भरला. कारण स्पष्ट लिहिले, वास्तू रिकामी आहे, सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने वीज पुरवठा खंडित करावा. त्यांनी ती रिक्वेस्ट सबमिट केली आणि ऑटोपेसुद्धा बंद करून टाकले. सोमवारच्या सकाळपर्यंत महावितरणाचे लोक येऊन वाड्याची लाईन कट करणार हे निश्चित होते. त्यानंतर त्यांनी श्रीवर्धन ग्रामपंचायतीच्या एका जुन्या ओळखीच्या कर्मचाऱ्याला सदूभाऊला मोबाईलवरून मेसेज टाकला. सदूभाऊ, मी मालकीण म्हणून उद्या सकाळी ग्रामपंचायतीत लेखी अर्ज देणार आहे. तोपर्यंत वाड्याचा मुख्य वॉल माझ्या सांगण्याशिवाय उघडू नका. वाड्यात अनधिकृत लोक राहतात म्हणून मला सुरक्षितेची काळजी आहे. मी पुण्यातून सांगेपर्यंत वाड्यात पाण्याचा एक थेंबही यायला नको. वाड्यावर कोणी पाहुणे असले तरीही माझे नाव सांगा आणि लाईन तोडा. सदूभाऊचा लगेच रिप्लाय आला, होय अक्का, उद्या सकाळीच वॉल बंद करतो, तुम्ही काळजी करू नका. सुमतीबाईंनी लॅपटॉप बंद केला आणि डोळे मिटून खुर्चीवर रेळल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर आता एक वेगळे चित्र उभे राहिले. श्रीवर्धनच्या त्या भव्य वाड्यात, जिथे आज विलासराव आणि कुंदा फुकटच्या दारूच्या नशेत झिंगत होते, तिथे उद्यापासून न पंखा फिरणार होता, न मोबाईल चार्ज होणार होता, न बाथरूममध्ये आंघोळीला पाणी मिळणार होतं. उकाड्याने अंगाची लाही लाही होणार होती आणि घशाला कोरड पडणार होती. माझ्या वाड्यात तुम्हाला राहायचं आहे ना, मग राहा आता अंधारात आणि तहानेने तडफडत. सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर आता एक अत्यंत शांत पण कठोर समाधान पसरले होते. त्यांनी उठून स्वतःसाठी एक कडक चहा बनवला. चहाचा घोट घेताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती, अपराधीपणाची भावना किंवा भविष्याची चिंता नव्हती. उलट एखाद्या अनुभवी सेनापतीसारखी त्यांची व्यूहरचना तयार झाली होती. राधिकाला नेहमी वाटायचे की सासूबाई म्हणजे एक पायपुसणी आहेत, ज्यांच्यावर पाय पुसून पुढे जाता येतं. पण आज त्याच सासूबाईंनी राधिकाच्या पायाखालची जमीनच ओढून घेतली होती. आता फक्त वाट पाहायची होती, ती उद्याच्या सकाळची, जेव्हा बँकेचा तो बॅलन्स कमी झाल्याचा मेसेज राधिकाने केदारला दिसेल, जेव्हा नवीन घराचे स्वप्न एका क्षणात धुळीस मिळेल आणि जेव्हा श्रीवर्धनवरून कुंदाचा घाबरलेला फोन राधिकाला येईल, तेव्हा घरात जो भूकंप येणार होता त्यासाठी सुमतीबाई अगदी स्थिर आणि खंबीरपणे तयार होत्या. आता पुढची सकाळ राधिका आणि केदारच्या आयुष्यात नवं वादळ घेऊन येणार होती. दुसऱ्या दिवशीची सकाळ पुण्याच्या त्या आलिशान फ्लॅटमध्ये नेहमीसारखीच शांतता होती. बाल्कनीतून येणारी कोवळी किरणे सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर पडत होती. अंघोळ उरकून त्या अत्यंत शांतपणे देवघरासमोर बसून जपमाळ ओढत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कालच्या वादळाचा कोणताही मागमूस नव्हता. काल रात्री उशिरापर्यंत राधिका आणि केदार पार्टी करून परतले होते, त्यामुळे ते दोघेही उशिराच उठणार होते हे सुमतीबाईंना माहिती होते. पण आजची सकाळ रोजच्यासारखी नव्हती. आज एका मोठ्या स्फोटाची वेळ जवळ आली होती आणि सुमतीबाई एखाद्या कसलेल्या योग्यासारख्या त्या स्फोटाची वाट पाहत होत्या. अचानक बेडरूमचा दरवाजा जोराने उघडला गेला. दरवाजा एवढ्या जोराने आदळला गेला की देवघरातील समयची ज्योत क्षणभर थरथरली. राधिका डोळे वटारून रागाने लालबुंद होऊन बेडरूममधून बाहेर आली. तिच्या हातात तिचा मोबाईल होता आणि चेहऱ्यावरचा मेकअप नसलेला उग्र अवतार तिची खरी ओळख सांगत होता. रात्री उशिरा पार्टीवरून आल्यामुळे तिने मोबाईल पाहिला नव्हता, पण सकाळी उठल्या उठल्या तिला 2 मेसेज दिसले होते. एक तिच्या आईचा, कुंदाचा, ज्यात तिने सुमतीबाईंच्या विचित्र वागणुकीची तक्रार केली होती, आणि दुसरा बँकेचा, ज्याने राधिकाच्या पायाखालची जमीनच सरकवली होती. सासूबाई, राधिकाचा आवाज फ्लॅटच्या भिंतीनं चिरत गेला. आवाजात कसलाही आदर नव्हता, होता तो फक्त संतापलेला हुकुमशहा. सुमतीबाईंनी जपाची माळ खाली ठेवली. अत्यंत संथपणे त्या उठल्या. त्यांनी तामाणातले गंध कपाळाला लावले आणि तांब्या हातात घेऊन तुळशीला पाणी घालण्यासाठी त्या बाल्कनीकडे वळल्या. राधिका त्यांच्या मागोमाग फणफणत बाल्कनीत आली. मी तुम्हाला काहीतरी विचारते. काल तुम्ही श्रीवर्धनला जाऊन काय तमाशा करून आलात? माझी आई सकाळपासून फोनवर रडतीये. तुम्ही तिथे अचानक
भूत गेल्यासारखा गेलात आणि एक शब्दही न बोलता माझ्या आईवडिलांचा अपमान करून परत आलात. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कोण आहात? माझ्या घरचे तिथे गेलेत तर तुम्हाला काय त्रास होतोय? तो वाडा तसाही रिकामाच पडला होता ना. त्यांना हकलून देण्याचा तुमचा हेतू काय होता? राधिकाचे शब्द एखाद्या मशीन गनसारखे सुटले होते. सुमतीबाईंनी तांब्यातले पाणी अत्यंत संथ धारेने तुळशीच्या मुळात सोडले. पाण्याचा तो खळखळ आवाज आणि राधिकाचा कर्कश आवाज यातील विरोधाभास स्पष्ट जाणवत होता. पाणी घालून झाल्यावर सुमतीबाईंनी तुळशीला नमस्कार केला. सावकाश मागे वळल्या आणि राधिकाच्या डोळ्यात थेट डोळे घालून पाहिलं. त्या नजरेतली थंडी राधिकाला क्षणभर शहारून गेली. अपमान? सुमतीबाईंचा आवाज खोल, शांत पण धारदार होता. मी तर तिथे एक चकार शब्दही काढला नाही. राधिका, ज्या घरात माझ्या परवानगीशिवाय अनोळखी लोकांनी दारूच्या बाटल्या आणि मटणाची हाडं पसरवून ठेवली होती, तिथे मी काय बोलणार? पण एक गोष्ट कायमची डोक्यात कोरून ठेव, तो वाडा माझा आहे. माझ्या रक्ताघामातून उभा राहिलेला माझा हक्क आहे तो. आणि तिथे कोणी राहायचं, कोणी बसायचं आणि कोणी उठायचं हे फक्त आणि फक्त मी ठरवणार. राधिकाने कुस्सीतपणे तोंड वाकडे केले. हॅलो, तो वाडा केदारचा आहे आणि पर्यायाने माझाही आहे. आम्ही ठरवू तिथे कोण राहील ते. तुम्ही म्हातारा झालात आता, तुम्हाला काही कळत नाही जगातलं. आणि हे सगळं जाऊ द्या चुलीत. तिने आपला मोबाईल सुमतीबाईंच्या डोळ्यांसमोर धरला. स्क्रीनवर बँकेचा मेसेज होता. हे काय आहे? अकाउंटमधले 30 लाख रुपये कुठे गायब केलेत तुम्ही? आज दुपारी बिल्डरला डाऊन पेमेंट द्यायची होती नवीन फ्लॅटची. केदारने तुम्हाला कालच सांगितलं होतं. तुम्ही परस्पर पैसे कसे काय काढू शकता? तुम्हाला अक्कल आहे की नाही आपण काय करतोय ते? राधिकाचा पारा आता शिखरावर होता. तिला वाटले होते की पैशांचा विषय काढल्यावर सुमतीबाई घाबरतील, सारवासारव करतील. पण सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर एक पुसटसे विजयी हास्य उमटले. त्यांनी राधिकाचा मोबाईल बाजूला केला आणि अत्यंत खंबीरपणे म्हणाल्या, अक्कल मला खूप आधीपासून आहे राधिका, पण ती वापरायला मी थोडा उशीर केला. ते 30 लाख रुपये माझे होते. मी रात्रंदिवस मसाल्याचे डबे विकून स्वतः उपाशी राहून ते साठवले होते. केदारचं नाव फक्त सोयीसाठी जोडलं होतं. पण ज्या मुलीला आणि ज्या सासरच्या लोकांना माझ्या कष्टाचा आणि माझ्या वास्तूचा काळी मात्र आदर नाही, त्यांना माझ्या पैशातून एक फुटकी कवडीही मिळणार नाही. माझा आदर नसलेल्यांना माझी संपत्तीही मिळणार नाही. हे वाक्य नीट कोरून ठेव तुझ्या डोक्यात. काय? राधिकाला स्वतःच्याच कानांवर विश्वास बसत नव्हता. तुम्ही असं करू शकत नाही. तो आमचा हक्क आहे. केदारला येऊ दे, तो तुम्हाला सरळ करेल. तुम्ही माझा नवीन फ्लॅट माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. ती रागाने थरथर कापत होती. तिचा अहंकार पार दुखावला गेला होता. ही जुन्या विचारांची अशिक्षित म्हातारी आपल्याला असा धोबीपछाड देईल याचा तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. फ्लॅट हवाय ना? मग स्वतःच्या आणि तुझ्या त्या चैन मारणाऱ्या बापाच्या पैशातून घे. इथून पुढे माझ्या पैशांवर कोणालाही डल्ला मारू देणार नाही. सुमतीबाईंनी शब्दांची तलवार अचूक चालवली होती. राधिका आता पूर्णपणे वेडीपिशी झाली होती. ती रागाने पाय आपटत तिथून निघून गेली. बेडरूमचा दरवाजा पुन्हा एकदा जोराने आदळला गेला. सुमतीबाई मात्र शांतपणे किचनमध्ये गेला आणि स्वतःसाठी चहा उकळायला ठेवला. दिवसभर घरात एक भयंकर जीवघेणी शांतता होती. राधिकाने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले होते. संध्याकाळी 6च्या सुमारास फ्लॅटच्या दाराची बेल वाजली. केदार ऑफिसमधून आला होता. आज त्याचे खांदे नेहमीपेक्षा जास्त झुकलेले होते. चेहऱ्यावर प्रचंड थकवा आणि ताण स्पष्ट दिसत होता. राधिकाने त्याला दुपारीच फोन करून सर्व मिरची मसाला लावून सांगितले असणार हे सुमतीबाईंना माहिती होते. तो डायनिंग टेबलवरील खुर्चीवर धापकन बसला. सुमतीबाईंनी नेहमीप्रमाणे त्याला पाण्याचा ग्लास आणून दिला. त्याने एका श्वासात पाणी प्यायले आणि आईकडे अत्यंत हतबल नजरेने पाहिले. आई, हे काय चालले घरात? केदारचा आवाज आता कातर झाला होता. तो आईची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. सकाळपासून राधिका रडते. तिने जेवणही केलं नाही. बिल्डरला डाऊन पेमेंट द्यायचं होतं. त्याने आपलं बुकिंग कॅन्सल केलं आणि तू हे 30 लाख अचानक का काढलेस? आई, घर घेणार होतो ना आपण. आणि आई बाबा तिथे श्रीवर्धनला गेलेत तर काय आभाळ कोसळलं? तो वाडा रिकामाच होता ना. तू उगाचच विषय वाढवतेस. सुमतीबाईंनी खुर्ची ओढली आणि केदारच्या समोर बसल्या.
त्यांच्या डोळ्यातील माया आता एका कठोर न्यायाधीशासारखी झाली होती. केदार, तू त्यांना वाड्याची चाबी दिलीस, मला एकदाही न विचारता? सुमतीबाईंचा प्रश्न सरळ आणि भेदक होता. केदारने नजर चोरली. तो अडखळत म्हणाला, आई, ते राधिकाने मागितली. ती म्हणाली त्यांना हवापलट करायचं. मी काय बोलणार तिला? आणि त्यात विचारण्यासारखं काय एवढं? काय एवढं? सुमतीबाईंनी टेबलावर हात आपटला. तो आवाज ऐकून केदार दचकला. केदार, तू माझा पोटचा गोळा आहेस रे, पण तू तुझ्या बायकोचा असा काही गुलाम झाला आहेस की तुला काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरकच समजेनासा झाला आहे. तुला माहिती आहे तिथे काल काय चाललं होतं? तुझ्या त्या हवापलट करणाऱ्या सासऱ्यांनी माझ्या पवित्र वाड्यात मटण आणि दारूच्या पाट्या मांडल्या होत्या. माझ्या लाडक्या झोपाळ्यावर तिची आई बिअर पीत बसली होती. तो वाडा फक्त विटांचा नाही आहे केदार, त्यात माझं रक्त सांडलं आहे. त्याच्या मनात पहिल्यांदाच अपराधीपणाची जाणीव टोचू लागली. ज्यांनी त्याला स्वतःच्या हाताने घडवलं त्या आईच्या वाड्याची चावी त्याने इतक्या सहज परक्या लोकांना दिली होती, हे सत्य त्याला आतून कुडतडू लागलं. त्याला आईवडिलांच्या दारूच्या पार्टीबद्दल राधिकाने काहीच सांगितले नव्हते. तो मान खाली घालून बसला. आणि पैशांचं म्हणशील, सुमतीबाई पुढे म्हणाल्या, तर ते पैसे माझे आहेत. ज्यांना माझी किंमत नाही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जन्म घेतलेला नाही. मी श्रीवर्धनला गेले होते ते वाड्यासाठी नवीन भाडेकरू शोधायला. माझं काम झालं आहे. सुमतीबाई थोड्या थांबल्या. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आता असा एक बॉम्ब टाकला त्याने केदारच्या पायाखालची उरलीसुरली जमीनही हादरली. तुझ्या त्या सासरच्या लोकांना फोन कर आणि आत्ताच्या आत्ता सांग, रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत तो वाडा खाली करायला. केदारने झटक्याने वर पाहिले. आई, तू काय बोलतेस? ते तिथे अजून 15 दिवस राहणार आहेत. त्यांनी सगळं सामान लावलं आहे. मी त्यांना कसं काय काढू शकतो? राधिका घरात आग लावेल, ती रागवेल, भांडेल, तमाशा करेल. तो तुमचा नवरा बायकोचा प्रश्न आहे. सुमतीबाईंचा आवाज आता एखाद्या पोलादासारखा कडक झाला होता. माझा निर्णय अंतिम आहे. रविवारी रात्री ते लोक वाड्यातून बाहेर असले पाहिजेत आणि जर ते बाहेर निघाले नाहीत तर सोमवारची सकाळ त्यांच्यासाठी फार कठीण जाणार आहे. म्हणजे काय करणार तू? केदारच्या आवाजात आता स्पष्ट भीती होती. म्हणजे सोमवारपासून ते तिथे अंधारात बसतील, उकाड्याने तडफडतील आणि पाण्याविना त्यांची चांगलीच पंचायत होईल. कारण मी वाड्याचा वीज पुरवठा आणि पाण्याची लाईन अधिकृतरित्या बंद केली आहे. सुमतीबाईंनी अत्यंत थंडपणे आपला हुकूम ऐकवला. आई, केदार अक्षरशः खुर्चीवरून उडाला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तू असं करू शकत नाहीस. ते आपले पाहुणे आहेत. समाजात काय इज्जत राहील आपली? लोक काय म्हणतील? लोकांनी मला खायला घातला नव्हता केदार. जेव्हा आपण दोघं उपाशी झोपायचो तेव्हा ही इज्जत कुठे गेली होती? सुमतीबाई आता त्यांच्या खऱ्या रूपात आल्या होत्या. मी माझा निर्णय बदलणार नाही. रविवारी रात्री 8 वाजता माझा वाडा मला रिकामा हवाय. तू सांगतोयस की मी तिथे कुलूप लावायला येऊ? केदारला आईचे हे अत्यंत कठोर, निर्दयी आणि प्रबळ रूप आयुष्यात पहिल्यांदाच पाहायला मिळत होते. जी आई आजवर प्रत्येक गोष्टीला मान हलवून संमती द्यायची, ती आज एका शूर योद्ध्यासारखी मैदानात उभी होती. केदारच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. राधिकाचा जळफळाट आणि आईचा हा रुद्रावतार याच्यात तो आता पुरता भरडून निघणार होता. सुमतीबाईंनी उठून किचनकडे मोर्चा वळवला. मागे एक असा निखारा सोडून ज्यावर आता राधिकाचा संपूर्ण अहंकार जळून खाक होणार होता. रविवारची रात्र. श्रीवर्धनच्या किनाऱ्यावरून येणारी खारी समुद्री झुळूक आणि समुद्राच्या लाटांचा घुमणारा आवाज परिसरातील शांतता अधिकच गडद करत होता. पण मातृछाया वाड्यात मात्र या शांततेचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. वाड्याच्या ओसरीवर दिवे पूर्ण क्षमतेने लखलखत होते आणि आतून कर्कश म्युझिक सिस्टीमचा आवाज बाहेर येत होता. सुमतीबाईंनी शुक्रवारी दिलेली ती पोकळ धमकी आता विलासराव आणि कुंदा यांच्यासाठी एक चेष्टेचा विषय बनली होती. त्यांना पूर्ण खात्री होती की राधिकाने पुण्यात केदारला आणि सुमतीबाईंना चांगलाच दम भरला असेल. ती म्हातारी फक्त बोलायची शूर आहे. करणार काय आपलं? राधिकाने केदारला असं काही मुठीत ठेवलं आहे की त्या म्हातारीला इकडे फिरकायची हिंमतच होणार नाही, असा विलासरावाचा ठाम समज झाला होता. ओसरीवर पुन्हा एकदा मटण आणि दारूची मैफल सजली होती. विलासरावांचे ते बेजबाबदार नातेवाईक आज जास्तच जोमात होते. कुंदा एका हातात चिकनचा लेग पीस आणि दुसऱ्या हातात बियरचा ग्लास घेऊन जोरजोराने हसत सुमतीबाईंची नक्कल करत होती. बघितलं का परवा कशी डोळे वटारून बघत होती विहीनबाई?
मला वाटलं आता रडते की काय. हा हा हा. कुंदाच्या या बोलण्यावर सगळी मैफिल फिदी फिदी हसत होती. वाड्याच्या त्या पवित्र सात्विक वातावरणात या स्वार्थी लोकांचा अहंकार आणि गुर्मी शिगेला पोहोचली होती. रात्रीचे बरोबर 8 वाजले. घड्याळाच्या काट्यांनी 8चा ठोका दिला आणि वाड्याच्या बाहेर एक जीप येऊन थांबली. जीपचा करकर आवाज त्या कर्कश गाड्यांच्या आवाजात कोणालाच ऐकू आला नाही. पण पुढच्या क्षणी वाड्याचे मुख्य लोखंडी गेट अत्यंत करकरीत आवाजात उघडले गेले. ओसरीवर बसलेल्या विलासरावांचे लक्ष गेटकडे गेले आणि त्यांच्या हातातील दारूचा ग्लास क्षणभर तिथेच थबकला. समोरून सुमतीबाई अत्यंत धीम्या पण रुबाबदार पावलांनी आत येत होत्या. अंगावर कडक इस्त्रीची साडी, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि चेहऱ्यावर एक अशी भेदक निर्विकार शांतता जी एखाद्या भयंकर वादळाची चाहूल देत होती. पण त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्या मागे गावचे पोलीस पाटील, 2 विश्वासू शेजारी आणि एका हातात लोखंडी पेटी व खांद्यावर ड्रिल मशीन अडकवलेला गजानन कुलपकार होता. सुमतीबाईंच्या हातात वाड्याची कागदपत्रे आणि मालकीचा पुरावा होता. सुमतीबाईंना अचानक समोर बघून कुंदाच्या हातातला लेग पीस ताटात निसटला. विलासराव थोडे गडबडले, पण दारूच्या नशेत त्यांचा अहंकार पुन्हा उफाळून आला. ते झोकांड्या खात उभे राहिले आणि कुस्तीतपणे हसून म्हणाले, अरेच्चा सासूबाई, तुम्ही पुन्हा आलात? अहो, केदारने सांगितलं नाही का तुम्हाला? आम्ही अजून इथे 15 दिवस राहणार आहोत. आणि हा सोबत कोण आणलाय बाउन्सर? विलासरावांचे नातेवाईक पुन्हा हसायला लागले. सुमतीबाईंच्या चेहऱ्यावरची एकही रेष हलली नाही. त्यांनी विलासरावांच्या त्या उर्मट प्रश्नाला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यांनी फक्त आपली मान वळवली आणि गजाननकडे पाहिलं. गजानन? सुमतीबाईंचा आवाज ओसरीवरच्या त्या गाण्यांना चिरून गेला. अत्यंत धारदार आणि हुकुमी आवाज. मागचा लाकडी दरवाजा आणि हा मुख्य दरवाजा, दोन्हीचे कोयंडे आणि कुलूप आत्ताच्या आता बदलायला घे. जुने कुलूप तोडून टाकले तरी चालतील. मला नवीन लॉक हवेत. होय अक्का. गजाननने मान डोलावली आणि आपली हाताऱ्यांची लोखंडी पेटी जमिनीवर आदळली. त्या पेटीच्या आवाजाने विलासरावांची नशा थोडी उतरली. गजाननने थेट मुख्य दाराकडे मोर्चा वळवला आणि आपली इलेक्ट्रिक ड्रिल मशीन चालू केली. गर्र. त्या ड्रिल मशीनच्या कर्कश आणि यांत्रिक आवाजाने ओसरीवरचे म्युझिक सिस्टीमचे गाणे पूर्णपणे दाबून टाकले गेले. लाकडाचा भुसा उडू लागला आणि जुन्या कुलपाचे स्क्रू निघायला सुरुवात झाली. हे दृश्य बघून विलासरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची गुर्मी आता भीतीत बदलू लागली होती. ए, काय करतोयस तू? थांबवते मशीन. विलासराव गजाननवर ओरडले, पण गजाननने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. तो आपला काम करत राहिला. विलासराव सुमतीबाईंकडे वळले. हे काय चाललंय? तुम्ही असं कुलूप कसं काय बदलू शकता? आम्ही आतमध्ये आहोत. आज रविवारची रात्र आहे. तुम्ही आम्हाला असं बाहेर काढू शकत नाही. त्यांचा आवाज आता कापत होता. सुमतीबाईंनी आपल्या डाव्या हातातील घड्याळाकडे पाहिलं. त्यांची नजर एखाद्या शिकार शोधणाऱ्या वाघिणीसारखी होती. माझ्या घड्याळात बरोबर 8:05 झाली आहेत, विलासराव. त्यांचा आवाज अत्यंत संत होता, पण त्यात बर्फासारखी थंडी होती. तुमच्याकडे बरोबर 30 मिनिटे आहेत. 8:35 तुमचं हे सगळं अस्ताव्यस्त सामान, तुमचे हे बेजबाबदार नातेवाईक आणि तुम्ही या वाड्याच्या उंबरठ्याबाहेर असले पाहिजेत. 31व्या मिनिटाला जे सामान या वास्तूत दिसेल ते कचरा समजून मी स्वतः रस्त्यावर फेकून देईन. तुम्ही काय करताय? तुम्हाला भान आहे का? कुंदा आता घाबरून ओरडायला लागली. ती वेड्यासारखी इकडे तिकडे धावू लागली. तिने थेट आपला मोबाईल काढला आणि राधिकाला फोन लावला. फोन स्पीकरवर टाकला. राधिका, अगं ऐक, तुझ्या या सासूने इथे कुलूपवाला आणलाय. ती आमचं सामान फेकून द्यायची धमकी देते. तिला सांग थांबायला, नाहीतर मी पोलिसांना बोलावते. कुंदा फोनवर अक्षरशः किंचाळत होती. तिकडून राधिकाचाही कावराबावरा आणि संतापलेला आवाज येऊ लागला. काय? आई, तू फोन दे तिच्याकडे. सासूबाई, तुम्हाला ऐकू येत आहे का? तुम्ही माझ्या आईवडिलांना हात लावलात तर गाठ माझ्याशी आहे. मी केदारला आत्ताच्या आत्ता फोन करते. तुम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही. हॅलो हॅलो. राधिकाचा आवाज फोनच्या स्पीकरमधून पूर्ण वाड्यात घुमत होता. पण सुमतीबाईंनी त्या फोनकडे किंवा कुंदाकडे एक नजरही टाकली नाही. त्यांनी ओसरीवर पडलेली एक भक्कम कोरीव लाकडी खुर्ची ओढली. अत्यंत रुबाबात एखाद्या राणीसारख्या त्या खुर्चीवर बसल्या. त्यांनी आपले दोन्ही हात छातीवर बांधले आणि त्या शांतपणे हा सगळा तमाशा बघत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर ना संताप होता ना घाई.
ड्रिल मशीनचा आवाज आणि राधिकाचे फोनवरून चाललेले ओरडणे या सगळ्यात सुमतीबाईंची ती अथांग शांतता विलासराव आणि कुंदा यांच्या मनावर मानसिक दहशत निर्माण करत होती. सुमतीबाईंच्या या एका कृतीने राधिकाचा पुण्यातून चालणारा तो रिमोट कंट्रोल पूर्णपणे निकामी ठरवला होता. 20 मिनिटं उलटून गेली. गजाननने मागच्या दरवाजाचे कुलूप बदलून तो आतून बंद करून टाकला होता. आता तो मुख्य दरवाजाचे मोठे कुलूप बसवत होता. वेळ जवळ येत चालल्याचे पाहून विलासरावांची उरलीसुरली हिंमतही खचली. सुमतीबाई कोणाचेही ऐकणार नाहीत हे त्यांना पक्के समजले. अहो चला पटापट आवरा, ती म्हातारी खरंच सामान फेकून देईल. विलासराव आता स्वतःच्याच नातेवाईकांवर ओरडू लागले. पुढची 10 मिनिटे वाड्यात प्रचंड गोंधळ उडाला. कुंदा रडत रडत अस्तव्यस्त पडलेले कपडे, मेकअपचे सामान आणि दारूच्या अर्ध्या बाटल्या वेड्यासारख्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांत कोंबत होती. विलासराव आपले बूट शोधत होते. जे लोक अर्ध्या तासापूर्वी सुमतीबाईंना म्हातारी आणि दुबळी समजून हसत होते तेच आता आपला जीव आणि सामान वाचवण्यासाठी एखाद्या भिकाऱ्यासारखे वाड्यात धावपळ करत होते. सुमतीबाई फक्त खुर्चीवर बसून त्यांच्या त्या उडणाऱ्या दाणादाणीचे निमूटपणे आनंद घेत होत्या. त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं की हा फक्त वाडा रिकामा करण्याचा खेळ नव्हता, तर हा राधिकाच्या आणि तिच्या आईवडिलांच्या अहंकाराचा चाललेला निर्दयी लिलाव होता. 30 मिनिटे संपली. सुमतीबाईंचा खणखणीत आवाज आला. त्या खुर्चीवरून उठल्या. गजाननने नवीन कुलपाच्या चाव्या सुमतीबाईंच्या हातात अत्यंत आदराने ठेवल्या आणि तो आपली पेटी घेऊन बाहेर पडला. विलासराव, कुंदा त्यांचे ते 3 बेजबाबदार नातेवाईक आपल्या सामानाचे गाठोडे आणि ट्रॉली बॅगा ओढत माना खाली घालून वाड्याच्या मुख्य दारातून बाहेर पडले. त्यांची अवस्था अक्षरशः एखाद्या युद्धात पराभूत झालेल्या आणि शरणागती पत्करलेल्या सैन्यासारखी झाली होती. ते सर्वजण वाड्याच्या गेट बाहेर रस्त्यावरील अंधारात जाऊन उभे राहिले. श्रीवर्धनची रात्र आता चांगलीच थंडी पसरवत होती. आजूबाजूला एकही हॉटेल किंवा रिक्षा मिळण्याची शक्यता नव्हती. सुमतीबाई उंबरठ्यावर उभ्या राहिल्या. त्यांनी विलासरावांच्या त्या घाबरलेल्या आणि अपमानित चेहऱ्याकडे पाहिले. विलासराव काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्या सुमतीबाईंनी वाड्याचा तो जड आणि भक्कम सागवानी दरवाजा अत्यंत वेगाने ओढला. धडक. दरवाजा बंद होण्याचा तो आवाज विलासरावांच्या काळजात धडकी भरवून गेला. सुमतीबाईंनी आतून नवीन कुलूप लावले आणि पुढच्याच सेकंदाला खटक असा आवाज आला आणि वाड्याच्या ओसरीवरचा, अंगणातला आणि गेटवरचा असा सगळा प्रकाश एका क्षणात नाहीसा झाला. सुमतीबाईंनी मेन स्विच बंद करून टाकला होता. बाहेर रस्त्यावर आता फक्त भयान काळोख होता. समुद्राची गाज होती आणि त्या काळोखात स्वतःच्या सामानासोबत थंडीत कुडकुडत उभे असलेले विलासराव आणि कुंदा होते. सुमतीबाईंनी त्या रात्री आपला वाडा, आपली संपत्ती आणि आपला स्वाभिमान अत्यंत रुबाबात परत मिळवला होता. आतल्या अंधारातही सुमतीबाईंचा तो स्वाभिमानी रुबाब स्पष्टपणे जाणवत होता. सोमवारची सकाळ उजाडली. ती एका नव्या उमेदीची आणि विजयाची किरणे घेऊनच. श्रीवर्धनच्या मातृछाया वाड्यात आज एक वेगळीच प्रसन्नता होती. रविवारी रात्रीचा तो अंधार आणि गोंधळ आता कायमचा पुसला गेला होता. सुमतीबाईंनी सकाळीच गावातल्या 2 बायकांना बोलावून घेतले. वाड्याची ओसरी, अंगण आणि मुख्य दालन घासून पुसून स्वच्छ करण्यात आले. फरशीवर फिनाईल आणि गोमित्र शिंपडून कालच्या त्या घाणेरड्या मैफिलीचे दुर्गंधी आणि मटणाचा दर्प कायमचा नष्ट करण्यात आला. देवघरात समई लावली गेली आणि शुद्ध चंदनाच्या उदबत्तीचा सुगंध संपूर्ण वाड्यात दरवळू लागला. वाड्याला त्याचे हरवलेले पावित्र्य परत मिळाले होते. सुमतीबाई ओसरीवरच्या त्यांच्या लाडक्या सागवानी झोपाळ्यावर शांतपणे गरम चहाचे घोट घेत बसल्या होत्या. हा वाडा आता पुन्हा एकदा मातृछाया झाला होता आणि सुमतीबाई या साम्राज्याच्या खऱ्या आणि एकमेव महाराणी होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक अथांग आणि निर्भय शांतता होती. इकडे पुण्यात मात्र एका वेगळ्याच महाभारताला सुरुवात झाली होती. केदार आणि राधिका ज्या नवीन 3 BHK फ्लॅटची स्वप्ने पाहत हवेत उडत होते ते स्वप्न सोमवारी सकाळीच धुळीस मिळाले. बिल्डरला 30 लाखांची डाऊन पेमेंटची रक्कम देण्याचा दिवस आला होता, पण खात्यात पैसेच नसल्यामुळे केदार आणि राधिकाला ती रक्कम भरता आली नाही. बिल्डरने केदारला स्पष्ट शब्दात फोनवर सुनावले की तुमचे पैसे वेळेवर न आल्यामुळे आम्ही तुमचे बुकिंग अधिकृतरित्या रद्द करत आहोत. पुढे हा फ्लॅट दुसऱ्या ग्राहकाला दिला जाऊ शकतो. हे ऐकून राधिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. राधिकाचा अहंकार पार ठेचला गेला होता. आपले परफेक्ट आणि दिखाऊ आयुष्य आता एका क्षणात पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळत आहेत याची भयंकर जाणीव तिला होऊ लागली.
त्यातच भर म्हणून रविवारी रात्री श्रीवर्धनच्या रस्त्यावर अंधारात अपमानित झालेले विलासराव आणि कुंदा सोमवारी दुपारच्या एसटीने पुण्यात येऊन धडकले. आता त्यांच्याकडे राहायला दुसरे कोणतेही घर नव्हते आणि खिशात हॉटेलचे भाडे भरण्या इतके पैसेही नव्हते. त्यामुळे ते थेट राधिकाच्या आणि केदारच्या पुण्यातल्या सध्याच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहायला आले. तो फ्लॅट तसाही छोटा होता. आता त्यात 4 लोक आणि त्यांचे अस्ताव्यस्त सामानाचे गाठोडे. घरात अचानक गर्दी वाढली होती. विलासरावांची चिडचिड सुरू झाली. काय हे खुराडं, श्वास घ्यायला पण जागा नाही आहे इथं. आणि तो केदार कुठे आहे? त्याने आम्हाला साधी गाडी पाठवली नाही तिथून आणायला. कुंदाई बडबड करत होती. राधिका, जी नेहमी सोसायटीत आणि सोशल मीडियावर आपली परफेक्ट लाईफ दाखवत मिळवायची, तिची अवस्था आता केविलवाणी झाली होती. गरिबी आणि पैशांची चणचण उंबरठ्याच्या आत आली की खोट्या प्रेमाचा बुरखा फाटायला वेळ लागत नाही. हेच राधिकाच्या बाबतीत झाले. आईवडील घरात असल्यामुळे खाण्यापिण्याचे खर्च अचानक वाढले. केदारच्या पगाराचे बहुतांश पैसे EMI आणि इतर कर्जांमध्ये जात होते. सुमतीबाईंचा भक्कम आर्थिक आधार आणि त्यांचे ATM सारखे वापरले जाणारे बँक खाते आता बंद झाले होते. आता किराणा भरतानाही राधिकाला विचार करावा लागत होता. विलासराव मात्र अजूनही स्वतःच्याच गुरमीत होते. ते रोज संध्याकाळी मटण आणि दारूची मागणी करू लागले. रोज रोज कुठून आणायचे पैसे? माझ्या सासूने तिचे 30 लाख रुपये काढून घेतलेत आणि आमचं नवीन घर बुडालंय. तुम्ही कधी जाणार आहात परत? मला माझ्या घरात प्रायव्हसी हवी आहे, असे राधिकाने एक दिवस रागाने कुंदाला सुनावले. यावरून माय लेकीचीच भयंकर भांडणे सुरू झाली. कुंदाई संतापाने ओरडली, अगं, आम्ही तुझ्याच सांगण्यावरूनच तिथे गेलो होतो. तुझ्यासाठी आम्ही त्या म्हातारीचा अपमान सहन केला आणि आता तू आम्हालाच हकलतेस? तू अशी कशी वागलीस याचा मला धक्काच बसलाय. घरातून रोज किंचाळण्याचे, भांडी आदळण्याचे आणि रडण्याचे आवाज येऊ लागले. राधिकाने स्वतःच्या हाताने स्वतःच्याच आयुष्याची राखरांगोळी करून घेतली होती. या सगळ्या मानसिक आणि आर्थिक कोंडीत केदारची अवस्था एखाद्या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली होती. ऑफिसमधला प्रचंड ताण आणि घरी आल्यावर हे नरककुंड. एक दिवस तो संध्याकाळी ऑफिसमधून थकून घरी आला. घरात पाय ठेवताच त्याला राधिका आणि विलासरावांचे पैशांवरून चाललेले भयंकर भांडण ऐकू आले. राधिका घसा फाडून ओरडत होती, तुमच्या त्या फुकट्या सवयींमुळे माझी सासू घर सोडून गेली आणि माझे घर बुडाले. तुम्ही माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा. केदार दारातच थबकला. त्याने घरात नजर फिरवली. सोफ्यावर अस्ताव्यस्त पडलेले कपडे, सिंकमध्ये साचलेली उष्टी भांडी, घरात येणारा तो कोंदट वास आणि राधिकाचा तो कर्कश आवाज. त्याला अचानक आपल्या आईची तीव्र आठवण झाली. आई घरात असताना हेच घर कसे स्वच्छ आणि प्रसन्न असायचे. घरात येताच उदबत्तीचा सुगंध यायचा. गरम जेवणाचे ताट विना तक्रार समोर यायचे आणि घरात एक अथांग शांतता असायची. आज केदारला जाणवले की राधिकाचे त्याच्यावर कधी प्रेम नव्हतेच. तिचे प्रेम फक्त त्याच्या पैशांवर आणि आईच्या संपत्तीवर होते. जेव्हा पैसे संपले तेव्हा तिचा खरा रंग बाहेर आला होता. केदारच्या डोक्यातली ती सहनशीलतेची नस अचानक तुटली. त्याने कोणाशीही एक शब्दही न बोलता थेट बेडरूम गाठली. कपाटातून आपली एक ट्रॅव्हल बॅग काढली आणि त्यात 4 कपडे कोंबले. तो बॅग घेऊन हॉलमध्ये आला. राधिकाने त्याला पाहिले. कुठे चाललात तुम्ही ही बॅग घेऊन? घरात एवढा तमाशा चालू आहे आणि तुम्ही असे पळून चालल्यात? तुम्ही पुरुष आहात की कोण? ते संतापाने ओरडली. केदारने तिच्याकडे अत्यंत शून्य आणि विरक्त नजरेने पाहिलं. त्या नजरेत आता ना प्रेम होते ना राग. होती ती फक्त कीव. तू आणि तुझे हे आईवडील या नरकात खुश राहा. मला आता मोकळा श्वास घ्यायचा आहे. मी चाललो आहे. तो एवढंच म्हणाला आणि घराबाहेर पडला. त्याने बाहेरून जोरात दरवाजा ओढून घेतला. राधिकाच्या किंचाळ्या त्या बंद दारामागेच कायमच्या दबल्या गेल्या. केदारने गाडी काढली आणि रात्रभर प्रवास करून तो थेट श्रीवर्धनला मातृछाया वाड्यावर पोहोचला. पहाटेचे 4 वाजले होते. त्याने जड हाताने वाड्याच्या दरवाजा वाजवला. थोड्या वेळाने सुमतीबाईंनी दरवाजा उघडला. केदारची ती दाढी वाढलेली, डोळे लाल झालेले, थकलेली आणि पूर्णपणे पराभूत झालेली अवस्था पाहून कोणत्याही सामान्य आईने हंबरडा फुडला असता. पण सुमतीबाई एखाद्या स्थितप्रज्ञ योग्यासारख्या स्थिर होत्या. त्याने चेहऱ्यावर कोणतीही दया दाखवली नाही. केदार आत आला आणि ओसरीवरच्या खांबाला टेकून खाली जमिनीवर बसला. आई, मी हरलो ग. मला नाही होत सगळं हे सहन. घर नावाचा नरक झालाय तो. मला माफ कर आई. केदारच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. सुमतीबाईंनी आतून तांब्यावर पाणी आणले आणि त्याच्यासमोर ठेवले. त्या झोपाळ्यावर बसल्या.
त्यांचा आवाज अत्यंत शांत पण ठाम होता. तू इथे आला आहेस, मी तुला आसरा देईन, पण केदार, एक अट आहे. केदारने अश्रू पुसत आईकडे पाहिले. आता वाड्याच्या उंबरठ्याच्या आत राधिकाचं नाव निघणार नाही. तिच्या आईबापाचे आणि तुमच्या पैशांचे रडगाणे मला माझ्या घरात ऐकायचं नाहीत. हे माझं घर आहे, माझी वास्तू आहे आणि ही माझी शांतता आहे. जर इथे राहायचं असेल तर माझी ही शिस्त पाळावी लागेल. तुला मान्य असेल तर बॅग आत ठेव, नाहीतर दरवाजा उघडा आहे. तू आत्ताच परत जाऊ शकतोस. सुमतीबाईंनी अत्यंत स्पष्ट शब्दात आपली लक्ष्मणरेषा आखून दिली होती. केदारने मुकाट्याने आपली मान डोलावली. त्याने उठून आईचे पाय धरले. त्या रात्री केदार वाड्यातल्या एका जुन्या खोलीत झोपला. कित्येक महिन्यांच्या मानसिक जाचानंतर त्याला आज खऱ्या अर्थाने शांत झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग आली, ती अंगणातल्या सड्याच्या आणि काकड आरतीच्या आवाजाने. खिडकीतून येणारा तो पारिजातकाचा सुगंध आणि आईच्या पूजेचा तो सात्विकपणा केदारच्या अंगावर काटा आणत होता. राधिकाने त्याला त्याच्या आईपासून, स्वतःच्या माणसांपासून आणि स्वतःच्या मुळांपासून किती दूर नेले होते याची त्याला आता तीव्र जाणीव झाली होती. आपण आपल्या आईला किती गृहीत धरले होते. केवळ एका अहंकारी आणि स्वार्थी स्त्रीच्या मोहापायी आपण आपले घर आणि शांती कशी गमावली होती हे सत्य केदारच्या मनाला आरपार भेदून गेले. कुटुंबातील या नव्या सत्ता समीकरणाने आणि आईच्या एका खंबीर निर्णयाने केदारला पूर्णपणे जमिनीवर आणून ठेवले होते. आता सुमतीबाईंचा शब्द हाच त्या कुटुंबाचा अंतिम आधार बनला होता. पुण्यातील त्या छोट्या फ्लॅटमध्ये आता भयान शांतता पसरली होती. केदारने घर सोडल्याला आता 15 दिवस उलटून गेले होते. या 15 दिवसात राधिकाच्या आयुष्याची पूर्णपणे उलथापालथ झाली होती. केदार घरात नसल्यामुळे विलासराव आणि कुंदा यांच्या रोजच्या कटकटी, पैशांवरून होणारी भांडणं आणि घरात सतत असणारा तणाव यामुळे राधिकाला अक्षरशः वेळ लागायची वेळ आली होती. अखेर एके दिवशी खिशात पैसेच उरले नाहीत आणि केदार पैसे पाठवत नाही हे पाहून विलासराव आणि कुंदा यांनी गुपचूप गाशा गुंडाळला आणि ते त्यांच्या दुसऱ्या एका नातेवाईकाकडे निघून गेले. जाताना त्यांनी कृतज्ञपणे राधिकालाच दोष दिला की तुझ्यामुळेच आमचा त्या म्हाताऱ्याने अपमान केला, तुला तुझा नवरा मुठीत ठेवता आला नाही. हे शब्द ऐकून राधिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या रात्री राधिका पहिल्यांदाच घरात एकटी बसली होती. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न तिला गिळवत नव्हते. सुमतीबाई रोज न बोलता घरात किती काही सांभाळत होत्या याची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली. केदार ऑफिसमधून थकून घरी यायचा तेव्हा गरम जेवण, स्वच्छ घर आणि शांत वातावरण ही सगळी सुमतीबाईंची देणगी होती आणि आपण त्याच स्त्रीला सतत कमी लेखत राहिलो हे सत्य तिच्या मनाला टोचू लागले. तिच्या डोळ्यांवरची अहंकाराची आणि खोट्या प्रतिष्ठेची पट्टी आता पूर्णपणे गळून पडली होती. ज्या आईवडिलांसाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी तिने आपला हसता खेळता संसार पणाला लावला होता त्यांनीच तिला वाऱ्यावर सोडले होते. केदारशिवाय आणि सुमतीबाईंच्या भक्कम आर्थिक आधाराशिवाय आपले अस्तित्व किती पोकळ आणि दुबळे आहे हे भीषण सत्य तिला आता समजले होते. रात्रीच्या एकांतात तिला सुमतीबाईंचे ते शब्द आठवत होते, माझा आदर नसलेल्यांना माझी संपत्तीही मिळणार नाही. राधिकाचा अहंकार आता पूर्णपणे मोडला होता. तिला आता पश्चातापाच्या आगीत होरपळून निघाल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. खऱ्या अर्थाने तिचा पराभव झाला होता. एके दिवशी पहाटेच राधिकाने काहीही विचार न करता थेट श्रीवर्धनची दृष्टी पकडली. यापूर्वी ती जेव्हा जेव्हा श्रीवर्धनला यायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उर्मटपणा आणि तिरस्कार असायचा. हे काय खेडेगाव, इथले लोक किती मागासलेले, असा तिचा आविर्भाव असायचा. पण आज तिची अवस्था पूर्णपणे खचलेल्या माणसासारखी झाली होती. अंगावर साधासा ड्रेस, चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही आणि डोळ्यात रात्रभर रडल्यामुळे आलेली स्पष्ट सूज. एसटीच्या प्रवासात तिला सासूबाईंचा तो शांत पण भेदक चेहरा सतत आठवत होता. ज्या स्त्रीला आपण आयुष्यभर अशिक्षित आणि जुन्या विचारांची समजून अपमानित केलं, जिच्या पैशांवर आपण उड्या मारल्या, त्याच स्त्रीने आपल्या अहंकाराचा कसा चक्काचूर केला याची तिला आता नव्याने जाणीव होत होती. दुपारच्या वेळी एसटी स्टँडवरून ती पायीच मातृछाया वाड्याकडे निघाली. वाड्याच्या लोखंडी गेटजवळ येऊन ती थांबली. कालपर्यंत याच वाड्यावर आपण आपला हक्क गाजवत होतो, पण आज आत पाऊल टाकायची तिची हिंमत होत नव्हती. तिने थरथरत्या हाताने गेट उघडले आणि अंगणात प्रवेश केला. ओसरीवर सुमतीबाई नेहमीप्रमाणे झोपाळ्यावर बसल्या होत्या आणि समोर केदार एका लाकडी टेबलावर लॅपटॉप ठेवून ऑफिसचे काम करत होता. वाड्यात एक अत्यंत पवित्र आणि सात्विक शांतता होती.
राधिकाच्या पावलांची चाहूल लागताच दोघांनी वर पाहिले. राधिकाला अशा उद्ध्वस्त अवस्थेत पाहून केदार क्षणभर दचकला. राधिकाचे डोळे अश्रूने डबडबलेले होते. ती ओसरीवर आली, पण आज तिचा आवाज चढलेला नव्हता. आज तिच्यात तो नेहमीचा माज नव्हता. ती थेट पुढे आली आणि सुमतीबाईंच्या पायांजवळ खाली जमिनीवर बसून तिने सुमतीबाईंचे पाय धरले. आई, मला माफ करा. राधिकाच्या तोंडून पहिल्यांदाच सासूबाईंसाठी आई हा शब्द अत्यंत मनापासून आणि व्याकुळतेने बाहेर पडला. मी खूप मोठी चूक केली. माझ्या अहंकारापायी आणि खोट्या प्रतिष्ठेपायी मी तुमची खूप किंमत कमी केली. माझ्या आईवडिलांनी माझा वापर केला आणि मी अन्वी होऊन तुम्हाला त्रास देत राहिले. केदारला घराबाहेर जायला लावलं. तुमचा तो वाडा, तुमची ती संपत्ती, मला काहीही नको आई. मला फक्त माझा संसार परत हवा आहे. केदारशिवाय माझं काहीच अस्तित्व नाही. मला या घरात पुन्हा सामावून घ्या. मी पुन्हा कधीच तुमचा अपमान करणार नाही, उलट बोलणार नाही. राधिका हमसून हमसून रडत होती. तिचे ते रडणे वरवरचे नव्हते, तर त्यात तिचा पूर्णपणे तुटलेला अहंकार आणि अंतःकरणातून आलेला खरा पश्चाताप दिसत होता. सुमतीबाईंनी आपले पाय मागे घेतले नाहीत, पण त्यांनी राधिकाला लगेच उठवून जवळही घेतले नाही. त्या एखाद्या स्त्रीतप्रज्ञ योग्यासारख्या स्थिर होत्या. त्यांनी राधिकाकडे अत्यंत शांतपणे पाहिले. राधिका अश्रूंनी फरशी स्वच्छ होते. माणसाचा स्वभाव नाही. सुमतीबाईंचा आवाज खणखणीत आणि स्पष्ट होता. तुला तुझी चूक समजली, हे एका अर्थी चांगलं आहे, पण माफी मागितली म्हणजे जुन्या गोष्टी आणि दिलेले घाव एका क्षणात पुसले जात नाहीत. माझा संसार आणि केदारचे आयुष्य म्हणजे तुझा खेळ नाही की जेव्हा वाटलं तेव्हा मोडायचं आणि वाटलं तेव्हा जोडायचं. मी तुला या घरात पुन्हा घेईन, पण आता नियम आणि अटी माझ्या असतील. राधिकाने डोळे पुसत मान हलवली. सांगा आई, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. तुम्ही म्हणाल तशी मी राहीन. सुमतीबाईंनी अत्यंत शांत पण ठाम आवाजात आपला निर्णय ऐकवला. मी तुला शिक्षा द्यायला नाही, तर या घराला पुन्हा योग्य मार्गावर आणायला हे सगळं करते. पण विश्वास परत मिळवायला वेळ लागतो, हे लक्षात ठेव. पहिली गोष्ट, इथून पुढे या कुटुंबाचे सर्व मोठे आर्थिक निर्णय फक्त आणि फक्त माझे राहतील. भविष्यात माझ्या नातवंडांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी मी नक्की मदत करेन, पण ती मदत थेट त्यांच्याच कामासाठी असेल. तुमच्या चैनबाजीसाठी किंवा कोणा नातेवाईकांना पोषण्यासाठी एक रुपयाही मिळणार नाही. दुसरी गोष्ट, पुण्यात तुम्हाला नवीन फ्लॅट घ्यायचा आहे ना? मी लगेच कोणताही मोठा निर्णय घेणार नाही. पुढचे 6 महिने तुझं वागणं, पैशांबाबतची जबाबदारी आणि या घराबद्दलचा आदर मी पाहीन. त्यानंतरच पुण्यातील घराबाबत मदत करायची की नाही आणि कशी करायची याचा निर्णय मी घेईन. जर मी मदत केलीच तर सुरुवातीला तो फ्लॅट माझ्या नावावर राहील. पुढे तुमचं वागणं आणि जबाबदारी पाहूनच तो तुमच्या नावावर करायचा की नाही हे मी ठरवेन. आणि शेवटची सर्वात महत्त्वाची अट, तुझे ते आईवडील यापुढे माझ्या कोणत्याही वास्तूत किंवा तुमच्या पुण्याच्या घरात पाऊल ठेवणार नाहीत. मान्य आहे? राधिकाने क्षणभर केदारकडे पाहिलं. तिला वाटलं केदार यात काहीतरी मध्यस्थी करेल, पण केदारने आईच्या अटींना पूर्ण पाठिंबा देत राधिकाकडे अत्यंत ठाम नजरेने पाहिलं. त्याने स्पष्ट केलं, राधिका, आईचा निर्णय हाच माझा निर्णय आहे. आईने जे सांगितलंय ते मला 100% मान्य आहे. जर तुला या अटी मान्य नसतील तर तू आत्ताच तिथून आलीस तिथे परत जाऊ शकतेस. राधिकाला आता स्पष्ट समजले होते की केदार आता तो जुना, तिच्या मुठीत राहणारा नवरा राहिला नव्हता. तो आता आपल्या आईच्या पाठिंब्यामुळे एक खंबीर पुरुष बनला होता. राधिकाने मान खाली घालून सुमतीबाईंच्या सर्व अटी विना तक्रार मान्य केला. मला मान्य आहे आई. मी इथून पुढे फक्त तुमच्या शब्दावर आणि तुमच्या नियमानुसार चालेन. या घटनेला आता 6 महिने उलटून गेले होते. कथेच्या सुरुवातीला असलेले ते वादळ आता कायमचे शमले होते. पुण्यात केदार आणि राधिका एका नवीन घरात राहायला गेले होते. ते घर सुमतीबाईंच्या नावावर होते. राधिका आता खूप बदलली होती. तिच्यातील तो जुना उर्मटपणा पार नाहीसा झाला होता. ती आता प्रत्येक गोष्टीत सुमतीबाईंचा सल्ला घेत असे आणि पैशांची उधळपट्टी तिने पूर्णपणे थांबवली होती. विलासराव आणि कुंदा यांचा राधिकाच्या आयुष्यातील हस्तक्षेप आता कायमचा संपला होता. केदारलाही आता आपल्या संसारात खरी शांतता मिळत होती आणि तो त्याच्या कामात प्रगती करत होता. दुसरीकडे सुमतीबाईंनी श्रीवर्धनचा मातृछायावाडा एका अतिशय सुसंस्कृत आणि चांगल्या कुटुंबाला भाड्याने दिला होता. ते कुटुंब वाड्याची स्वतःच्या घरासारखीच काळजी घेत असत.
सुमतीबाईंनी वाड्याच्याच आवारात असलेल्या एका छोट्या पण सुंदर आणि सर्व सोयींनी युक्त अशा कौलारू घराची दुरुस्ती करून घेतली होती आणि त्या तिथेच राहायला आल्या होत्या. दर महिन्याला वाड्याचे चांगले भाडे त्यांच्या खात्यात जमा होत असे, ज्यामुळे त्या कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हत्या. आज रविवारची सकाळ होती. सुमतीबाई वाड्याच्या अंगणातल्या एका लाकडी आरामखुर्चीत बसल्या होत्या. समोर अथांग पसरलेला अरबी समुद्र दिसत होता आणि किनाऱ्यावरून येणारा थंडगार वारा त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. वाड्यात भाड्याने राहणाऱ्या कुटुंबातील एका लहान मुलीने सुमतीबाईंसाठी अत्यंत प्रेमाने गरम चहा आणून दिला. आजी, चहा घ्या, ती बोबड्या बोलात म्हणाली. सुमतीबाईंनी हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो चहा घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक विलक्षण तेज आणि अथांग समाधान होते. त्यांनी डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या मनात अत्यंत सखोल विचार आला. रक्ताची नाती असली तरी कुटुंबात आदराचे नाणेच सर्वात जास्त चालते. केवळ जन्माचे किंवा नात्याचे बंध पुरेसे नसतात. त्या नात्यात आदर, जबाबदारी आणि प्रेमही असावे लागते. आणि जेव्हा माणूस स्वतःचा स्वाभिमान जपतो तेव्हाच इतरांनाही त्याची किंमत कळते. सुमतीबाईंनी आज केवळ आपला वाडाच वाचवला नव्हता, तर त्यांनी एका उद्ध्वस्त होत चाललेल्या कुटुंबाला पुन्हा एक योग्य दिशा दिली होती. त्यांनी आपल्या मुलाला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली होती आणि एका उर्मट सुनेला कायमची अद्दल घडवून योग्य मार्ग दाखवला होता. त्यांना आता कोणतीही भीती नव्हती, कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नव्हती. त्या आता त्यांच्या आयुष्याच्या या सोनेरी पर्वात स्वतःच्या मर्जीने, अत्यंत दिमाखात, स्वाभिमानाने आणि स्वतंत्रपणे जगत होत्या. समुद्राच्या लाटांचा तो लयबद्ध आवाज, नाडीपोफीच्या बागांतून येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि सुमतीबाईंच्या चेहऱ्यावरील ते विजयी समाधानी हास्य, हे सर्व एका अत्यंत प्रेरणादायी प्रवासाची साक्ष देत होते. एक अशी स्त्री जिने स्वतःच्या अटींवर जगायला शिकले आणि आपल्या खंबीरपणाने स्वतःची किंमत जगाला दाखवून दिली. मित्रांनो, या कथेत सुमतीबाईंनी कोणावर सूड उगवला नाही, तर स्वतःचा स्वाभिमान परत मिळवला. कारण नाती टिकवण्यासाठी प्रेम लागतं, पण त्या नात्यांमध्ये आदर नसेल तर माणूस आतून तुटत जातो. आईवडील शांत असतात, पण ते कमजोर नसतात. ते फक्त घर वाचवण्यासाठी बराच काळ सहन करत असतात. पण जेव्हा त्यांच्या कष्टाचा, त्यागाचा आणि स्वाभिमानाचा अपमान होतो, तेव्हा त्यांचं मौनही खूप मोठा निर्णय घेऊ शकतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते सुमतीबाईंनी घेतलेला निर्णय योग्य होता का? आणि आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांचा आदर करणे का महत्त्वाचे आहे याबद्दल तुमचे विचारही लिहा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला नक्की शेअर करा. भेटूया पुढच्याच अशा एका मनाला भिडणाऱ्या कथेत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपल्या घरातल्या माणसांची किंमत वेळेत ओळखा.